कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा शहरात डेंग्यूचे 2 रुग्ण आढळल्यानंतर नगरपंचायत प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे। डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी लांजा नगरपंचायतच्या वतीने शहरातील सर्व प्रभागांमध्ये धूर फवारणी अर्थात फॉगिंग मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे। नगरपंचायतच्या कार्यक्षेत्रातील विविध भागांमध्ये फॉगिंग करून डासांची पैदास रोखण्याचा प्रयत्न केला जात असून या मोहिमेची पाहणी उपनगराध्यक्ष मिलिंद लांजेकर यांच्यासह नगरसेवक करत आहेत। दरम्यान जलजन्य आणि डासांमुळे पसरणाऱ्या आजारांपासून नागरिकांनी सावध राहावे, पिण्याचे पाणी उकळून आणि गाळूनच प्यावे, तसेच परिसर स्वच्छ ठेवावा असे आवाहन नगराध्यक्षा सावली कुरूप यांनी लांजावासियांना केले आहे। नगरपंचायतच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे डेंग्यूसह इतर साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय। लांजा शहरातील जनतेला अशी विनंती करते की आता पावसाळा सुरू झालेला आहे। आपल्या शहरात डेंग्यूचे 2 रुग्ण सापडलेले आहेत, त्यामुळे प्रत्येकाने आपली काळजी घ्यायची आहे। त्याप्रमाणेच जसे लांजा शहरात मच्छर फवारणी प्रत्येक प्रभागामध्ये सुरू केलेली आहे। प्रत्येक प्रभागातील नगरसेवक नगरसेविका जागरूक आहेत। तसेच आपण नागरिकांनी देखील काही अडचणी असल्यास नगरसेवकांना सांगावं ही विनंती। अंगदुखी, ताप, खोकला, सर्दी, डोकेदुखी यासारखी लक्षणं जर आढळली तर योग्य तो वैद्यकीय सल्ला घ्यावा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी।